अकोल्याच्या बिर्ला राम मंदिरात 5,000वर मातृशक्ती आणि 1,000 शाळकरी विद्यार्थ्यांनी लयबद्ध रामरक्षा पठण केलं। रामरक्षा पठण 1 लाख वेळा करण्यात आलं। यामुळे परिसर राममय झाला होता। रामरक्षा पठणासोबतच दुसरीकडे अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे। हा कार्यक्रम ॲडव्होकेट धनश्री देव सेवा स्मृती प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला परिसरातील महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्यानं या मातृशक्तीच्या गाड्यांची विविध ठिकाणी सुयोग्य पार्किंग, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, चपलांचे स्टँड, स्वच्छतागृह, बैठक तसेच खुर्चीवर बसण्याची व्यवस्था आणि मंडप तसेच सहभागी प्रत्येकाला रामप्रसादाचं वितरण करण्याचं नियोजन ॲडव्होकेट धनश्री देव सेवा स्मृती सेवा समिती आणि निलेश देव मित्र मंडळानं केली आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। अकोल्यात आज 22 जानेवारीला बिर्ला राम मंदिरात 1 लक्ष वेळा रामरक्षा पठणाचा संकल्प केला होता। आज साधारण 5,860 महिलांनी प्रभू रामचंद्राच्या या बिर्ला राम मंदिरात रामरक्षा पठण केले असून या सुंदर संकल्पनेला अकोलेकरांनी तसेच अकोल्याच्या महिलांनी जे दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचा मी फार आभार व्यक्त करतो आहे। या सुंदर अशा या ऐतिहासिक कार्यक्रमाला ऐतिहासिक क्षणी शिर्डीच्या साई शनीवरून आपण जे पुष्पवर्ष आणला होता त्याचा अभिषेकसुद्धा रामरक्षाच्या वेळेस काळात सुरू होता। अकोलेकरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे पुन्हा आभार करून मी थांबतो। जय श्रीराम।